सिद्ध करावं लागणार म्हणजे? अहो वहिनी, मला सगळेच वेडी समजताय तिथे. मी ओरडून ओरडून सांगते की तो बजरंग इथे आला होता, तो खरंच आला होता, पण कोणी विश्वासच ठेवत नाहीये. तुम्हाला माहितीये, तो बजरंग माझ्या समोर त्या नर्स ताईंना नीरजा असं म्हटला आणि मी सगळ्यांसमोर त्यांना विचारलं तर त्या नर्स ताई म्हटल्या माझं नाव नीरजा नाहीच आहे, सुलभ आहे म्हणून. असं कसं शक्य आहे? मला इतका धक्का बसला. एका तासात कोणी नाव कसं बदलू शकतं? मला माहितीये त्या खोटं बोलतायत, त्या खोटं का बोलतायत हे कळत नाहीये मला. वहिनी, तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. अहो, सोडून द्या तो विषय. हो, सोडून दिला तर मी सिद्ध कसं करणार की मी खरं बोलतेय? हो, मग तुम्ही करणार तरी काय आता? मी आता पुरावे गोळा करणार. कसले आणि कुठून? वहिनी, मला त्यासाठीच तुमची मदत हवी आहे. मला मदत कराल ना तुम्ही? कसली मदत? हां, हे बघा माझ्या डोक्यात. वहिनी, एक मिनिट. हां. हा, बोल ओमकार. हो, मी वहिनींबरोबरच आहे. हो, ठीक आहे त्या. हो रे, खाल्लं त्यांनी थोडं. बरं ऐक ना ओमकार, मी तुला एक थोड्या वेळात फोन करू का? हो. हा, वहिनी. वहिनी, वहिनी. हां. अहो, कुठे हां. हरवलात तुम्ही? नाही. बऱ्या आहात ना तुम्ही? हो, मी बरी आहे. ताई ऐका, मला सांगा तुमचा फोन चार्ज आहे? हो. घ्या घ्या घ्या, मी बांगड्या घाला. बापरे, एवढ्या सोन्याच्या बांगड्या? नाही, नको मला, खरंच नाही, नको. पहिली बाई बघितली मी जी सोन्याला नाही म्हणते. अहो, तसं नाही. काय आई, तुम्हाला माहिती आहे ना, मला सोन्याची फारशी आवड नाहीये. एवढ्या सगळ्या बांगड्या घातल्यात ना मी. हे सोनं घेऊन आणखीन काय करू? सोन्यासारखा संसार आहे ना माझा. नवरा आहे, मुलगा आहे. आणि सून? ती तर 100 नंबरी सोनं आहे. पर त्या सोन्याला गंज लागलाय आता. सोन्याला गंजा चढत नसतो कधी. येडी आहेस काय? काय पण बोलते. तुम्ही घाला बांगड्या. अहो, सुवासनीच्या हाताला कशा शोभून दिसतात बघा. सूनबाईनं अगदी खास तुमच्यासाठी आणल्या आहेत. घाला. अहो, सूर्यवंशीची सून कशी सोन्यानं मडली पाहिजे. घाला घाला. मी काय मदत करू काय? नाही, नको, मी घालते. बर, तुम्ही समद्यांनी पण बांगड्या भरून घ्या. पण या घरची छोटी लक्ष्मी दिसत नाहीये. छोटी लक्ष्मी? अगं, छोटी मालकीण म्हणजे या घरची सून अक्षरा कुठे दिसत नाहीये. तिला पण बोलवा की बांगड्या भरायला. तिचा मान मोठा. हो ना, 2-3 दिवस झाले ती दिसलीच नाहीये घरात. माहेरी गेली की काय ती? काय बाई गंमत करता तुम्ही? लगीन घर सोडून कोणी माहेरी जाईल का? आणि घरातली तरी माणसं सोडतील का तिला घरात कार्य असताना? एवढी समंजस आहे सुनबाई की सासू पुढाकार घेऊन सासूचं लग्न जमवलंय. आमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसाला साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. इथे बघा, सासूचं थाटामाटात लग्न लावून देते अक्षरा. लई कौतुक आहे बाई पोरीचं. बोलवा की तिला. आहे कुठं ती? आम्हाला भेटायचंय तिला. बाकी सगळे कुठे गेले? कोणी दिसेना घरात. आमची अक्षदा आहे ना, ती जरा हॉस्पिटलात आहे. तिच्या डोसक्यावर ताण आहे, ताण आलाय तिच्या डोक्यावर. काय झालंय, तिच्या घरचे जरा कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आहेत ना, म्हणून ती हॉस्पिटलला गेली. येईल पण ती इतक्यात येईल. चंचला आणि मी जाणार आहोत हॉस्पिटलला बांगड्या घेऊन, नाही का? वय वय. वय वय, तुम्ही बोलत काय बसलायसा? आवरा की पटापटा. सुनबाई जरा गडबडीत आहे. नंतर भेटेल की तुम्हाच नाही. हा, आधी नवरा नवरीला भेटून घ्या. आवरा पटापट, मी आलीच.
मला फोन हवाय. तुमचा फोन आणून देऊ का? नाही नाही, माझा फोन नको, मला तुमचाच फोन हवाय. वहिनी, 1-2 दिवस तुमच्याकडे फोन नसेल तुमचा तर चालेल ना? अहो काय झालंय, माझ्याकडे इकडे माझा फोन नाही आहे, त्यामुळे मला कोणाशी कम्युनिकेटच करता येत नाही आहे. आणि मी इथे किती दिवस असेल मला काहीच माहीत नाही, म्हणून म्हणते प्लीज प्लीज 2 दिवस वहिनी प्लीज. अहो वहिनी प्लीज काय म्हणताय, देईन की फोन, त्यात काय एवढं. आणि काळजी करू नका, तुम्हाला काही झालेलं नाहीये, लवकर घरी जाल तुम्ही. अहो मी तर हेच सांगते सगळ्यांना की मला उगाच ॲडमिट केलंय. मला आता लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे, खूप गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत मला. सगळं कराल वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी भाऊजींना सांगते डॉक्टरांशी बोलायला. पण वहिनी तुम्ही मला एक प्रॉमिस करा. बोला ना. तुम्ही वेळेवर खाल आणि आराम कराल. वहिनी तुम्ही नीट खात पित नाहीये म्हणून भाऊजी सुद्धा नीट खात पित नाहीयेत. त्यांची तब्येत खराब व्हावी असं वाटतं का तुम्हाला? नाही हो, त्यांचा सगळा जीव तुमच्यात अडकलाय वहिनी. प्लीज स्वतःची काळजी घ्या, स्ट्रेस घेऊ नका तुम्ही अजिबात. आणि लवकर घरी या, सगळे वाट बघतायत तुमची. लवकरात लवकर तर घरी यायचंच आहे मला, पण त्याआधी मला खूप गोष्टी करायच्या आहेत. मी खरं बोलतेय, सगळ्यांना पटवून द्यायचंय, सत्य सगळ्यांसमोर आणायचंय. हे सगळं केल्यावरच मी गप्प बसेन वहिनी आता. आणि हां, त्याआधी तुम्ही मला एक प्रॉमिस करा. कसलं प्रॉमिस? हे बघा, तुम्ही मला फोन दिलाय हे कुणाला सुद्धा कळू देऊ नका, अगदी अधिपतींना सुद्धा नाही. हां, प्रॉमिस. प्रॉमिस वहिनी, मी कोणालाही सांगणार नाही. ठेवा तुमच्याकडे फोन. चार्ज आहे ना? हो. सायलेंटवर आहे ना? नाही. हां. इथे ठेवू का? नको. मॅडम, त्यांची गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे, तुम्ही प्लीज बाहेर थांबा. व्हिजिटर्सना एवढा वेळ थांबणं अलाउड नाही आहे. थोडा वेळ अजून थांबू द्या ना प्लीज. मॅडम, ऑलरेडी तुम्ही खूप वेळ थांबलात. हॉस्पिटलचे काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळावेच लागतील. प्लीज तुम्ही बाहेर थांबा. हो, जाते. अधिपती, अरे ही तर काय करतोय आज? अरे लगीन घर आहे, लय कामं पडलेत. चल 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 बघू तू. थंड घे सगळं सामान आणून दिलंय मी त्या धनाजी आणि गोविंदला. ते करतील पोरं सगळे नीट. तू कशाला टेन्शन घेते एवढं? वय, पण ते दोघं तुझ्या वडिलांनी खाली घेऊन येतील वय र. म्हणजे अरे उद्या लगीन आहे त्यांचं. खाली चारुलताबाईंना चुडा भरायचं चाललंय आणि तुम्ही बापले आपापल्या खोलीत बसून राहिलायसा. अरे किती बोलावणं धाडलं तुम्हा दोघांनी. ते बी येईनात, तू बी येईनास. तू चल बघू. लगीन त्यांचं आहे ना, त्यासनी घेऊन जा की मी काय करू तिथं? तू तुझ्या वडिलांना घेऊन खाली चल. नाही मी काय नाही, ते तुझं तू बघ जा. आणि मी काय त्यांच्या संग बोलायला जाणार नाही. असं नको करू साधिपती. कार्य आहे घरात, बोला तुम्ही एकमेकांशी. बघ असं बसून राहू नकस. खाली चल, पाहुण्या रावळ्यांशी बोल. हा, कार्यात सहभागी हो ना. नाही ते तू कर. ते मी करतेच आहे, पण खाली बायका सुनबाई बद्दल विचारायला लागल्यात. काय सांगू कळना झालंय मला. त्यात काय, तब्येत बरी ना म्हणावं. अरे पण तेवढं सांगून बायका गप्प बसत्यात होय. काय झालं, कुठं झालं, कसं झालं, 100 प्रश्न विचारत्यात. तू चल, तुझ्या वडिलांना घेऊन खाली ये. हे बघ, खाण्यापिण्याची व्यवस्था झाली का बघ. म्हणजे बायका तेवढ्या त्याच्यात गुंतून राहतील ना. व सूनबाई असती तर तिनं पुढवून समजा केलं असतं. आता ती नाही तर तुलाच बघावं लागेल ना. व मला म्हातारीला काय सुधारणा झालाय बघ. तिच्यांची एक काम धड करत नाही. ती काय कामाची नाहीये, काय उपयोग नाही तिचा. तू चल बघू. तुला खरं सांगू काय, मास्तरीन बहीण आहेत त्यामुळे माझी इच्छाच होत नाही काय करायची. वैर समध्यांचंच असं झालंय. पण आता हे कार्य हातात घेतलंय ना. मग ते पुरं करावं लागणार. तिच्यासाठी तरी चल. सुनबाईने एवढा मोठा घाट घातलाय ना. मग तो पुरं करायला पाहिजे की नाही. तूच म्हणतोयस ना. मग चल, असं तोंड पाडून बसू नकस. तुझ्या वडिलांनी खाली घेऊन ये. चारुलता बाईंना बी बरं वाटत. त्यांची इच्छा आहे म्हणूनच आमचे हात दगडा खाली येतो. नाहीतर काय काय नाही.
हा असं का बोलला? घ्या नाही नकोयत मला. घ्या म्हणतीये ना. अहो मला नकोयत, मी सांगितलं ना. हे बघा, उगाच माझा वेळ वाया घालू नका. गप गोळ्या घ्या. मला बाकीच्या पेशंटना सुद्धा औषध द्यायचंय. अहो, असं काय करताय मला? अहो त्या नाही म्हणतायत तर मग जाऊ द्या की. तुम्ही डॉक्टर आहात? नाही पण नाही ना, मग मध्ये बोलू नका. आणि काय हो, तुम्हाला जायला सांगितलं होतं ना, अजूनही इथेच घुटमळताय. हे बघा, मी सिक्युरिटीला बोलवेल, लवकर बाहेर जा. नाही त्या वहिनी, जा तुम्ही. जाते मी. वहिनी मी बाहेरच आहे, काळजी करू नका. आणि काही लागलं तर मला सांगा. हा मॅडम प्लीज गोळ्या घ्या. नकोय. प्लीज मॅडम गोळ्या घ्या. मॅडम प्लीज. प्लीज नकोय. अगं ए बाई, कशाला माझं डोकं फिरवतेस? गप घे ना गोळ्या. अहो तुम्हाला मराठीत सांगितलेलं नाही कळत आहे का? नकोय मला गोळ्या, मला गुंगी येते या औषधांनी. काय झालं? तुम्ही असे अंधारात का बसला होता? नाही काही नाही. तब्येत बरी नाहीये? ताप एक? नाही चारू, मी ठीक आहे. मग खाली का नाही आलात? देवीची आरती करायची म्हणून आरतीचं ताट घेऊन आलात आणि ते ताटही तसंच आहे. चारू, मला इच्छा नाही झाली खाली यायची. मी सारखा विचार करतोय. मला असं वाटतंय की काहीतरी चुकतंय माझं. तुमच्या मनात अजूनही तेच चालू आहे का? चारू, मी जेव्हा आजारी होतो ना इथं, तेव्हा अक्षरानं खूप मोठी रिस्क घेतली आहे मला बरं करायला. ती मला घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये. मला बेस्ट ट्रीटमेंट मिळेल याची व्यवस्था तिनं केली, आत्मीयतेनं, तळमळीनं. माझ्या सख्ख्या मुलानं माझ्याकडे कधी बघितलं नाही त्या भुवनेश्वरीच्या धाकानं. तेव्हा माझ्या सुनेनं, त्या पोरीनं माझी काळजी घेतली. हे माझं सगळं आयुष्य हे त्या अक्षराची देणगी आहे. खूप प्रेमानं तिनं माझ्यासाठी एवढं सगळं केलंय आणि मी काय करतोय तिच्यासाठी? मी काही नाही करताय. मी स्वार्थी होतोय. म्हणजे तिची तब्येत बरी नाहीये, ते तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी काय करतोय? मी इथे लग्न वगैरे करतोय. हे बरोबर आहे? तिच्या तब्येतीपेक्षा मी लग्नाला महत्व देतोय. मग नका देऊ महत्व. म्हणजे आत्ताच्या आत्ता हा विषय संपवून टाकूया. नको हे लग्न, नको हात सोडा, काही नको. काय नको आहे. थांब. काय करतेस? माझं ठरलंय आता. काय? तुमची इच्छा नसेल तर हे लग्न नाही करायचं. आणि मी हे चिडून बोलत नाहीये, मी हे अक्षराच्या काळजीपोटी बोलते. नकोच मला तर काही. चारू थांब. काय का हाताला लागलं तुझ्या? काय करतेस? थांब. चारू काय करतेस? तुला लागलंय अगं? मनाला लागलेलं तुम्हाला दिसत नाही? आय एम सॉरी चारू. नाही सॉरी नका म्हणू, खरंच नका म्हणू सॉरी. तुमच्या मनात नसेल तर कशाला करायचं हे सगळं? माझं चुकलं. मी ठाम राहायला हवं, पण मी भरीस पडले. तुमच्या बोलण्याला भरीस पडले, अक्षराच्या बोलण्याला भरीस पडले. आता लोकांना आमंत्रण दिली आहेत, सगळी तयारी झाली. लोक काय म्हणतील? आधीच लोक हसत होती आपण ह्या वयात लग्न करणार आहोत म्हणून. पण मी काय विचार केला, जाऊ दे, तुमची इच्छा आहे ना, करूया लग्न.
म्हटलं लोकांचा विचार नको करूया, पण आता आता तर काय लोकांना बोलायला निमित्तच मिळणार आहे आणि लग्न रद्द केल्यावर तर अजूनच हसू होणार. लोक नाही नाही ते बोलणार. मला नाही चालणार हे, खरंच नाही चालणार. कारण मला ना काही झालं तरी या घराची आब, या घराचा मान राखला गेला पाहिजे. अक्षराचं दुखणं असं लोकांसमोर यायला हवंय का? काय सांगणार आपण लोकांना? वेडी म्हणतील लोक तिला. आता जे काय असेल ना ते भोगू आपण. मी सांगते सगळ्यांना, हे लग्न मोडलंय. थांब चारू, शपथ आहे तुला. कशाला कशाला थांबवताय मला? तुम्हाला माहितीये ना मी तुमची शपथ नाही मोडू शकत. आणि चारू, मी सुद्धा तुझं मन नाही मोडू शकत. काही मोडणार नाही माझं मन. थांब चारू, आपण बोलूया. आधी तुझ्या हाताच्या जखमेवर औषध लावू दे मला. आणि मनाच्या जखमेचं काय सांगा ना? मनाच्या जखमेचं काय? आय एम सॉरी, माझी चूक झाली चारू. आय एम रिअली सॉरी. तू बैस आता, बैस प्लीज. चारू, मला एवढंच वाटलं की पोरकी आजारी आहे तिकडे आणि आपण इकडे काय करतोय, लोक काय म्हणतील. आणि लोकांचं सोड, आपल्यालाही काहीतरी वाटेल ना. आपल्यालाही काळजी आहे ना तिची. अहो काळजी आहे म्हणून तर आपण तिला ऍडमिट केलं. हो चारू, आणि आणि मनापासून माफी मागतोय मी तुझी. मी तुला समजून नाही घेतलं. आता हे सगळं सोड. आपण ठरलेल्या मुहूर्तावरती लग्न करूया. शुभ कार्य आहे, शुभ वेळेवरती करूया. आता त्यात विघ्न नको आणायला. आणि आपण आता मागेही हटायला नको. चारू, कोण जाणे घरात हे शुभ कार्य झालं तर अक्षरा बरी सुद्धा होईल. तिच्या मनातला हा सगळा भ्रम दूर होईल. आपण लग्न करूया. माझं मन राखण्यासाठी करताय नाही. थांब चारू, काय काय करतेस काय तू? चुडा उतरवते. थांब जरा प्लीज. चारू, माझी आई म्हणायची, सवाष्ण बायकांनी असा भरला चुडा उतरवू नये. तुमच्याच मुळे काढत होते. चारू, मी सॉरी म्हटलं ना, सॉरी. इकडे बघ. आय एम सॉरी. चारू, ही हातावरची रंगलेली मेहंदी, हा हिरवा चुडा, तुझ्या केसातला हा गजरा, मला माझी पूर्वीची चारू आठवली. अबोल, शांत, लाजरी बुजरी. चारू, खरंच करूया आपण लग्न. मला बरं वाटावं म्हणून बोलता नाही का? खरंच मनापासून तयार आहात? चारू, मी पूर्ण मनापासून तयार आहे. पाहिजे तर आत्ता सप्तपदी करायची का? काय नाही.
लग्न मुहूर्त आत्ताचा